कधीकधी बदल शब्दामध्ये दिसत नाही, तो नजरेत दिसतो, वागण्यात दिसतो. सकाळ. देशमुख हाऊसमध्ये सगळं नेहमीसारखंच होतं, पण आज वैष्णवीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. कालपर्यंत ती स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत होती, पण आज तिला जाणवत होतं, मी आता इथे फक्त टिकत नाहीये, मी उभी राहतेय. ती डायनिंग टेबलावर बसली. सासू आधीच बसली होती. आज पुन्हा उशीर करू नकोस. वैष्णवीने शांतपणे मान हलवली. हो, त्या आवाजात अजूनही सॉफ्टनेस नव्हती, पण आता वैष्णवीला फरक पडत नव्हता. ऑफिस. आज वातावरण वेगळं होतं. गुड मॉर्निंग मॅम, एका एम्प्लॉईने तिला ग्रीट केलं. ती थोडी सरप्राईज झाली. कालपर्यंत लोक तिच्याकडे क्युरियस नजरेने बघत होते. आज रिस्पेक्टने. ती डेस्कवर बसली. तेवढ्यात आवाज आला, कम इन टू माय केबिन. अनिरुद्ध. ती आत गेली. तो फाईल बघत होता. आज एक क्लायंट मीटिंग आहे, तू लीड करणार आहेस. ती काही क्षण थांबली. मी? तो सरळ म्हणाला. हो, तू कॅपेबल आहेस. त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी हलकंसं बदललं. थँक्यू. मीटिंग रूम. आज ती बोलत होती. कॉन्फिडन्स, क्लिअरिटी, कंट्रोल. प्रत्येक आन्सर परफेक्ट. अनिरुद्ध शांतपणे तिला बघत होता. मीटिंग संपली. ग्रेट प्रेझेंटेशन. ती हलकंसं हसली. बाहेर येताना गुड जॉब, अनिरुद्ध म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिलं. थँक्यू. संध्याकाळ. ऑफिस जवळपास रिकामं झालं होतं, पण ती अजूनही काम करत होती. तेवढ्यात तिच्या टेबलवर एक कप ठेवला गेला. तिने वर पाहिलं. अनिरुद्ध. कॉफी. ती थोडी सरप्राईज झाली. थँक्यू. तो शांतपणे म्हणाला. ब्रेक घे, काम पळून जाणार नाही. ती हलकसं हसली. त्या क्षणी पहिल्यांदाच त्यांच्यात ऑकवर्ड सायलेन्स नव्हतं. घर. संध्याकाळी सासू हॉलमध्ये बसली होती. आज लवकर आलीस? हो, सासू म्हणाली. काम करणाऱ्या सुना घरातल्या गोष्टी विसरतात. टोमणा स्पष्ट होता. वैष्णवी शांतपणे म्हणाली, मी काही विसरत नाही. सासू तिच्याकडे पाहत राहिली. रात्री खोलीत फोन वाजला. आई. हॅलो, कशी आहेस ग? ठीक आहे. आईचा आवाज थोडा थांबला. खरंच? ती काही क्षण शांत राहिली. हो. तेवढ्यात संकेतचा आवाज. ताई, तू स्ट्रॉंग आहेस ना अजूनही? ती हलकसं हसली. हो, पण लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. फोन कट झाला. ती खिडकीजवळ उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर शांतपणा होता. मी बदलतेय, पण तुटत नाहीये. तू ठीक आहेस? अनिरुद्ध. तिने पटकन अश्रू पुसले. हो. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तू खोटं बोलतेस. ती थोडी थांबली. कधी कधी खोटं बोलणं गरजेचं असतं. तो काही बोलला नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला, तू स्ट्रॉंग आहेस. ती हलकसं हसली. मला असं व्हावं लागलं. दोघं काही क्षण शांत उभे राहिले. त्या शांततेत काहीतरी बदलत होतं. कधी कधी आयुष्य शांतपणे पुढे जात असतं आणि अचानक एक दिवस असा येतो जेव्हा सगळं बदलायला सुरुवात होते. त्या दिवशी वैष्णवीला अजिबात कल्पना नव्हती की आजचा दिवस तिच्यासाठी परीक्षा घेऊन येणार आहे. सकाळ. घरात एक वेगळीच शांतता होती. सासू नेहमीसारखी टोमणे मारत नव्हती आणि हाच बदल वैष्णवीला जास्त खटकत होता. ती डायनिंग टेबलवर बसली. आज ऑफिसमध्ये काही खास आहे का? सासूने सहज विचारलं. वैष्णवीने शांतपणे उत्तर दिलं. हो, एक मीटिंग आहे. सासूने फक्त हं म्हटलं, पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. जणू ती आधीच काहीतरी ठरवून बसली होती. ऑफिस. सगळं नेहमीसारखं दिसत होतं, पण वातावरण तसं नव्हतं. काही जण कुजबुजत होते.
काही जण तिच्याकडे बघून अचानक शांत होत होते. वैष्णवीला जाणवलं काहीतरी बरोबर नाही. ती डेस्कवर बसली. तेवढ्यात HR कडून कॉल आला. वैष्णवी, कॅन यू कम टू द कॉन्फरन्स रूम? मॅनेजमेंट वॉन्ट टू टॉक. ती कॉन्फरन्स रूममध्ये गेली. आत सिनियर मॅनेजमेंट बसलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सिरियसनेस स्पष्ट दिसत होती. वैष्णवी, एक सिनियर म्हणाले, आम्हाला तुमच्याबद्दल एक कंप्लेंट आली आहे. ती थोडी दचकली. कंप्लेंट? हो, असं सांगितलं गेलंय की तुम्ही तुमच्या पोझिशनचा मिसयूज करत आहात आणि टीमवर अननेसेसरी प्रेशर टाकत आहात. एक क्षण तिच्या पायाखालची जमीन सरकली. सर, दॅट नॉट ट्रू. ती शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आम्हाला माहीत आहे, दुसरे म्हणाले, पण आम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. ती बाहेर आली. हात थोडे थरथरत होते. कोण करू शकतं हे? तिच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता. तेवढ्यात अनिरुद्ध तिच्या समोर आला. काय झालं? ती काही क्षण शांत राहिली. मग सगळं सांगितलं. अनिरुद्धचा चेहरा गंभीर झाला. ही रँडम कंप्लेंट नाहीये. म्हणजे? तो हळू आवाजात म्हणाला, कोणीतरी मुद्दाम केलंय. संध्याकाळ. वैष्णवी घरी आली. आज तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स गायब झाला होता. सासू हॉलमध्ये बसली होती. तिने वैष्णवीकडे पाहिलं आणि हलकसं स्मित केलं. आज खूप थकलेली दिसतेस. वैष्णवी थोडी थांबली. ऑफिसमध्ये थोडं प्रॉब्लेम झाला. सासू लगेच म्हणाली, असं होतंच. जास्त उंच जायचा प्रयत्न केला की लोक खाली ओढतात. तो टोन, तो अर्थ, सगळं काही स्पष्ट होतं. वैष्णवीने त्यांच्याकडे नीट पाहिलं. तुम्हाला कसं माहीत? सासू थोडं हसली. घरात बसून सगळं कळतं. त्या एका वाक्याने सगळं क्लिअर झालं. ही कंप्लेंट सासूनेच केली आहे. वैष्णवी काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, राग होता. रात्री अनिरुद्ध खोलीत आला. मी चौकशी केली. तो म्हणाला, कंप्लेंट अननोन होती, पण नंबर ट्रेस झाला. तो थांबला. आईचा होता. खोलीत शांतता पसरली. वैष्णवीने डोळे बंद केले. जणू तिला आधीच माहिती होतं. का? तिचा आवाज खूप शांत होता. अनिरुद्धकडे उत्तर नव्हतं. हॉलमध्ये सासू बसली होती. अनिरुद्ध तिच्या समोर उभा राहिला. आई, तू असं का केलं? सासूने सरळ उत्तर दिलं, कारण मला माझं घर वाचवायचं आहे. घर वाचवायचं की कंट्रोल ठेवायचा? सासूचा आवाज थोडा वाढला. ती मुलगी घराकडे लक्ष देत नाही. सगळा वेळ ऑफिस, करिअर, ॲम्बिशन. ती चुकीचं काही करत नाहीये. अनिरुद्धने पहिल्यांदा जोरात उत्तर दिलं. तुला कळत नाहीये अजून? सासू म्हणाली, आज करिअर, उद्या इगो आणि मग घर तुटतं. त्यावेळी वैष्णवी तिथे आली. ती शांतपणे म्हणाली, घर कोणामुळे तुटतं हे वेळ सांगेन. सासू तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, तुला एकच सांगते, या घरात राहायचं असेल तर रूल्स फॉलो करावे लागतील. कसले रूल्स? वैष्णवीने विचारलं. जॉब किंवा घर? तो क्षण सगळं थांबल्यासारखं झालं. अनिरुद्धने वैष्णवीकडे पाहिलं. ही फक्त निवड नव्हती, ही तिच्या अस्तित्वाची परीक्षा होती. वैष्णवी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर सगळं गेलं. तिचे स्ट्रगल, तिची मेहनत, तिचं स्वप्न. आणि मग तिने सरळ सासूकडे पाहिलं. मी दोन्ही सांभाळू शकते. मला फक्त घरी बसून राहायला नाही आवडत आणि आपल्याकडे प्रत्येक कामाला माणसे आहेत. त्यामुळे मला घरात काहीही काम नाहीये. फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. तर ते तर तुम्हीही करू शकता. सासूने थंडपणे उत्तर दिलं. म्हणजे सून असूनही सासूने सगळी जबाबदारी घ्यायची. शांतता. अनिरुद्धचा आवाज आला. इनफ. दोघी त्याच्याकडे पाहत होत्या. आई, तू चुकीचं करत आहेस, तो पुढे म्हणाला. आणि यावेळी मी तिच्या बाजूला आहे. वैष्णवीच्या डोळ्यात पाणी आलं.
पण यावेळी ते अश्रू कमजोरीचे नव्हते. सासू शांत झाली, पण तिच्या नजरेत अजूनही हार नव्हती. हा खेळ अजून संपलेला नाही. त्या रात्री वैष्णवी खिडकीजवळ उभी होती. अनिरुद्ध तिच्या बाजूला आला. तू ठीक आहेस? ती हलकसं हसली. आज पहिल्यांदाच मला वाटतंय मी एकटी नाहीये. तो म्हणाला, तू कधीच एकटी नाही राहणार. त्या क्षणी त्यांच्यातलं नातं बदललं. कधीकधी आयुष्य आपल्याला दोन रस्त्यावर उभं करतं. एक रस्ता सोपा असतो, समजुतीचा, तडजोडीचा, आणि दुसरा कठीण, स्वतःला निवडण्याचा. त्या रात्रीनंतर सगळं बदललं होतं. सकाळ, घरात पुन्हा एकदा शांतता होती. पण यावेळी ती शांतता वादळापूर्वीची होती. सासू किचनमध्ये मुद्दाम काम करत होती, पण तिच्या हालचालीत चिडचिड स्पष्ट दिसत होती. वैष्णवी तयार होऊन बाहेर आली. तिने नेहमीप्रमाणे मी निघते असं म्हणण्याचा प्रयत्न केला, पण सासूने तिच्याकडे पाहिलंही नाही. तो इग्नोर, तो सायलेन्स जास्त जड होता. ती निघणार इतक्यात. थांब, सासूचा आवाज. वैष्णवी थांबली. काल जे बोललं त्याचा विचार केलास? ती शांतपणे म्हणाली, हो. मग निर्णय काय? वैष्णवीने सरळ उत्तर दिलं, मी जॉब सोडणार नाही. सासूने किचनमध्ये ठेवलेला कप जोरात आपटला. म्हणजे घर सोडशील? मी घर सोडत नाहीये, मी स्वतःला सोडत नाहीये. त्या एका वाक्याने सासूचा राग वाढला. या घरात माझे नियम चालतात. तेवढ्यात अनिरुद्ध खाली आला. आणि या घरात तीही राहते. अनिरुद्ध पुढे आला. आई, तू तिला फोर्स करू शकत नाही. सासूने त्याच्याकडे पाहिलं. तू बदललास. तो शांतपणे म्हणाला, मी नाही, परिस्थिती बदलली आहे. ऑफिसमध्ये आज वैष्णवीचं कामात मन नव्हतं. ती प्रेझेंटेशन समोर ठेवून बसली होती, पण शब्द दिसत होते, अर्थ नाही. तेवढ्यात HR आली. वैष्णवी, वी नीड टू क्लोज द कंप्लेंट मॅटर टुडे. ती कॉन्फरन्स रूममध्ये गेली. मॅनेजमेंट पुन्हा बसलं होतं. वैष्णवी, वी हॅव 2 ऑप्शन. एक सिनियर म्हणाले, तुम्ही तुमचं नेतृत्व सिद्ध करा, नाहीतर आम्ही ही पदोन्नती थांबवू. हा डिसिजन मुवमेंट होता. ती काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात सासूचे शब्द घुमत होते, घर की जॉब. तिने खोल श्वास घेतला. गिव मी 1 चान्स. त्या दिवशी तिने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. टीम मेंबर सोबत बोलली, इश्यू सॉल्व केले, प्रेझेंटेशन फ्लॉलेस बनवलं. संध्याकाळ, फायनल रिव्ह्यू सुरू होता. सगळे सिनियर बसले होते. वैष्णवी उभी होती. आज तिच्या आवाजात कॉन्फिडन्स नव्हता, त्याहून काहीतरी जास्त होतं, स्वतःवरचा विश्वास. ती बोलत होती, क्लिअर, स्ट्रॉंग, फेअरलेस. प्रेझेंटेशन संपलं. खोलीत काही क्षण शांतता, मग इम्प्रेसिव्ह, कंप्लेंट डिसमिस. त्या एका वाक्याने तिच्या मनावरचं सगळं वजन हलकं झालं. ती बाहेर आली. डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी ते आनंदाचं होतं. अनिरुद्ध बाहेर उभा होता. काँग्रेस. ती हसली. थँक्स. पण आज मी ऑलमोस्ट हार मानली होती. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, पण तू हार मानली नाही. तिने हलक्या आवाजात विचारलं, जर मी हरली असते तर तुम्ही माझ्यासोबत उभे राहिला असता? तो एक क्षण थांबला, मग म्हणाला, हो. त्या एका उत्तराने तिच्या मनात काहीतरी खोल बदललं. घरी आज वातावरण शांत नव्हतं. सासूला सगळं कळलं होतं. खूप मोठं काम केलंस आज. तिचा आवाज सार्कॅस्टिक होता. पण लक्षात ठेव, मी इतक्यात हार मानणार नाही. वैष्णवीने शांतपणे उत्तर दिलं, मीही नाही. त्या दोघींमध्ये आता स्पष्ट युद्ध होतं. रात्री वैष्णवी बाल्कनीमध्ये उभी होती. डोळ्यात पुन्हा विचार, हे सगळं किती काळ चालणार? अनिरुद्ध तिच्या बाजूला आला. तू थकली आहेस? तिने मान हलवली. हो, पण थांबणार नाही. तो हलकसा हसला. म्हणूनच तू वेगळी आहेस. काही क्षण शांतता.
ती अचानक म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी का उभे राहिलात? तो थोडा वेळ थांबला, कारण तू चुकीची नव्हतीस. ती हसली, फक्त म्हणून. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, नाही. तिच्या नजरेत प्रश्न होता. तो हळू आवाजात म्हणाला, कारण मला तुझी काळजी वाटते. त्या शब्दांनी तिचं मन थांबल्यासारखं झालं. काळजी? तो मान हलवत म्हणाला, हो. त्या क्षणी दोघं खूप जवळ उभे होते. हवा शांत होती, पण मनात वादळ. तिने हळू आवाजात विचारलं, हे फक्त काळजी आहे? तो उत्तर देणार इतक्यात अनिरुद्ध सासूचा आवाज. दोघं दूर झाले. तो आत गेला. सासू त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी शेवटचं सांगते, ती मुलगी या घरासाठी योग्य नाही. तो शांतपणे म्हणाला, माझ्यासाठी योग्य आहे. त्या एका वाक्याने सगळं बदललं. त्या रात्री सासूने एक फोन केला. हो, मला एक मदत हवी आहे. तिच्या चेहऱ्यावर एक धोकादायक स्मित होतं. आता खेळ संपवायची वेळ आली आहे. आता अनिरुद्ध आणि वैष्णवीचं जीवन कोणत्या वळणावर जाईल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग 4 नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.